शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। आत्ताच पाहिल्याप्रमाणे पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची खुशखबर आहे। पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यामध्ये आला आहे। अखेर बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची प्रतीक्षा करत होते। खऱ्या अर्थाने आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे। ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे। पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून बातम्या येत होत्या, आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु खऱ्या अर्थाने कोणीही सांगितलं नव्हतं नेमकं पीक विमा कधी येणार। आता डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे व ही बातमी आता न्यूज चॅनलवर देखील आलेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही या ठिकाणी स्वतः पाहू शकता की 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 आणि मे महिन्यामधील पुन्हा 2025 बघा, या 3 वर्षांच्या पीक विम्याची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झाली आहे। तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता, कारण की बघा सरकारच्या माध्यमातून यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी पाहून घेऊया। पीक विमा वाटप आता सुरू झाले असून प्रत्येक एका जिल्ह्यासाठी 153 कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून मंजूर दिला आहे। म्हणजे की बघा, कोट्यवधी निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। 153 कोटी फक्त पहिल्या यादीसाठीच सरकारने दिली आहे आणि पहिली यादी आज जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही एकदा लगेच चेक करून घ्या, कारण की बघा भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विमा वाटपाची वाट पाहिली होती। अखेर आज मुहूर्त लागला आहे। तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा, कारण की प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यामध्ये आली आहे आणि पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत। बघा, मागील 3 वर्षांचा म्हणजेच की 2022 वर्षापासून ते 2024 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला जात आहे। भरपूर दिवसापासून बातम्या देखील येत आहे पीक विमा आज जमा होईल, उद्या जमा होईल, परंतु बघा स्पष्टपणे कोणीही सांगत नाही कोणत्या पिकाला किती हेक्टरी देण्यामध्ये येत आहे। आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, जर तुमचं भात पीक असेल तर 50,000 रुपये हेक्टरी, ज्वारीला 33,000 रुपये हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। त्यानंतर बाजरी पिकासाठी 32,000 रुपये एवढी हेक्टरी शेतकऱ्याला मिळत आहे। आता बघा, सर्वात जास्त निधी तूर आणि कापूस पिकासाठी सरकारने ठेवलेला आहे। बघा, भुईमुगला 45,000 रुपये हेक्टरी, सोयाबीनला 55,000 रुपये आणि मूगला 28,000 रुपये, उडीदला 25,000 रुपये। बघा, तूरला पण या ठिकाणी सर्वात जास्त आहे आणि सोयाबीनला पण सर्वात जास्त आहे। सोयाबीनला 55,000 रुपये, कापूसला 60,000 रुपये बघा आणि तूरला 47,000 रुपये। बघा, म्हणजे की जवळपास सोयाबीन आणि तूर सारखंच आहे आणि त्यानंतर कापूस पण सारखंच आहे। जर तुमचे जास्तीत जास्त सोयाबीन पीक तुम्ही पीक विमा भरताना लिहिलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, हा पीक विमा गेल्या 3 वर्षांचा आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे जमा केला जात आहे। 2022 या वर्षापासून ते 2025 पर्यंत
पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आज आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे टप्प्याटप्प्यामध्ये वितरण केलं जात आहे. बघा काल काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला तर काहींना भेटलाच नाही. आता चिंता करू नका. बघा पहिल्या टप्प्यामध्ये पुन्हा या ठिकाणी 2 टप्पे करण्यामध्ये आले आहे आणि त्याच टप्प्यामधील आज या ठिकाणी पहिल्याच टप्प्याचे दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी रूपांतर झालं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलं आहे, ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँकमध्ये आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही काल देखील पैसे जमा करण्यामध्ये आले आहे. बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज अगदी 3 तासामध्ये म्हणजे की रात्रीचे 12 वाजेपर्यंत वितरण सुरू आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जातो. आता बघा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले असेल आणि त्यांनी पीक विमा भरला असेल त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. रक्कम आता जमा होत आहे. ही अपडेट फक्त या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अगदी 10 ते 5 मिनिटांपूर्वी आलेली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा होती की आम्हाला पीक विमा जास्तीत जास्त मिळावा. आता तसाच काही प्रकार घडलेला आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, 30,000 ते 35,000 रुपये मिळत आहे. कृषी विभागाने सांगितलं आहे केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा भेटलेलाच नाही हा सर्व शेतकऱ्याला माहीत आहे. त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षांचा पीक विमा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या 2 दिवसांत 15 ते 16 जिल्ह्यामध्ये बघा जो काही पहिला टप्पा आहे याचे काम या ठिकाणी पूर्ण करण्यामध्ये आले आहे. आता बघा 13 ते 14 जिल्हे असं या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाटप सुरू आहे. म्हणजे की बघा 2 ते 3 ते 4 टप्प्यामध्ये हे वाटप आता होत आहे. आज दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा भेटला नसेल तर काळजी करू नका, कारण की DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यामध्ये उशीर होऊ शकतो. परंतु बघा जास्त उशीर काय होणार नाही. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमचा मोबाईलचा मेसेज वाजणार आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहे. आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक योग आला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. आज या ठिकाणी 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे. या 16 जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे. पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण की ज्यांनी काही महत्त्वाची कामे केलेली आहे त्यांनाच हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणत्या अटी घातली आहे हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा योजनेअंतर्गत आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित केला जात आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आतापर्यंत 10 वर्षाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा पीक विमा कधीच शेतकऱ्याला भेटला नव्हता. आता 3 ते 4 वर्षांचा मिळून एकाच वेळी आणि एकाच टायमिंगला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा खात्यामध्ये आला असून आता दुसरा टप्पा त्याचमधील जमा केला जात आहे. आज 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून तयार करण्यामध्ये आली आहे. आता या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव एकदा नक्कीच चेक करून घ्या. आता जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्रीची एक बैठक घेतली हे संपूर्ण महाराष्ट्राला व भारताला माहीत आहे.
ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय झालेला आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, आता कसल्याच प्रकारे चिंता करण्याची गरज नाही. या बैठकीमध्ये 3 या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित होते राज्याचे, म्हणजेच की बघा देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार. आता बघा, ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी. ते जमा केल्यावर बघा त्यांना 100% पीक विमा मिळणार आहे. ज्यात राज्य सरकार यासाठी 3,178 कोटी रुपये मंजूर केले आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टीची काळजी घ्या. तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का? तुमचा आधार कार्ड अपडेट आहे का? तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का? जर तुम्ही ही कामे केली नसतील तर पीक विमा खात्यामध्ये कदाचित जमाच होणार नाही, आणि जरी कदाचित जमा झाला तर तुम्हाला मेसेज देखील येणार नाही. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आता सरकारने सांगितली जिल्ह्याची यादी, त्यामध्ये बघा जळगाव हा प्रथम आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा पण समाविष्ट करण्यामध्ये आला आहे. बघा त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे. त्यानंतर बघा पुणे जिल्ह्याचा देखील समावेश झाला आहे. त्यानंतर नाशिक, त्यानंतर अहमदनगर, बघा जिल्ह्यांची यादी आपण सांगत आहोत. त्यानंतर सोलापूर, बघा त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो कसल्याच प्रकारे चिंता करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. आणि जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. फार्मर आय डी कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे, नक्कीच काढून घ्या. आता कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी, आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.